मराठी आंदोलकांनो, महाराष्ट्राच्या बाहेर या, आपटून आपटून मारू. भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांचे राज आणि उद्धव ठाकरेंना आव्हान. हिम्मत असेल तर उर्दू भाषिकांना मारून दाखवा, असंही दुसरं आव्हान. महाराष्ट्रामध्ये कुठे आहेत उद्योग? सारे उद्योगपती बाहेरचे. महाराष्ट्र आमची भाकर खातोय. भाजपच्या निशिकांत दुबेंनी तोडले अकलेचे तारे. तुम्ही आमच्या पैशांवरती जगताय, असं म्हणत लावली जीप टाळ्याला. युती संदर्भामध्ये कोणीही बोलू नये. बोलण्यापूर्वी आपल्याला विचारावं. राज ठाकरेंचे मनसे पदाधिकाऱ्यांना आदेश. सूचनेमुळे मनसे पदाधिकारी संभ्रमात. छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभूराजांबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या संजय गायकवाड यांचा अखेर माफीनामा. चौफेर टीकेच्या नंतर दिलगिरी व्यक्त. मुख्यमंत्री फडणवीसांनी वर्षा निवासस्थानी बोलावली भाजपच्या मंत्र्यांची बैठक. अधिवेशनामधील कामकाज, मंत्र्यांची कामगिरी आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या संदर्भात मार्गदर्शन करणार. पुणे रेल्वे स्थानकासमोरील महात्मा गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न. सूरज शुक्ला नावाचा माथेफिरूला अटक. काँग्रेसकडून पुतळ्याला दुग्धाभिषेक. शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या विजेच्या मुद्द्यावरून विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती विरोधकांचं आंदोलन. शेतकऱ्यांना फसवणाऱ्या सरकारचा धिक्कार असोच्या जोरदार घोषणा. छत्रपती संभाजीनगरमध्ये शाळा आणि आरोग्य केंद्राच्या बांधकामात गैरव्यवहार झाल्याची मंत्री जयकुमार गोरेंची कबुली. काम न होताच 2,44,00,000ची बिलं काढल्याचंही समोर. अहिल्यानगरमध्ये बनावट शासन निर्णयाद्वारे 7 कोटी रुपयांची फसवणूक. विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत सरकारनं काढलेल्या शेकडो जीआरचा घेतला गैरफायदा. राज्यातल्या अनेक भागामध्ये तपासाचे आदेश. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. ब्रेकनंतर तुम्हा सगळ्यांचं बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत.